म्हणल्याच्या नंतर आंदोलनाचं काम आहे करणं आंदोलन त्यांचं येणं पण दोघांची सारखीच फजिती आहे म्हणा ध्यानात राहून द्या. तुम्हाला फसिलेले 15-20 वर्ष आम्हाला फसिलेले असंच होणार आहे. आम्हाला पाणी पाहिजे ते आता तुम्हाला पाणी पाजून जाते. त्यांना कळा नाही आता ते आंदोलन कशासाठी करते त्यांनाच कळा नाही. आम्हाला विरोध करायसाठी कशाला शक्ती व्हायला घालता. तुमचं एनटी व्हिजेंटीमध्ये आरक्षण तुम्हाला धक्का लागत नाही कशाला तुम्ही आमच्या विरोधात येत आहे विनाकारण. देव जरी आला तरी त्यांना धक्का नाही लागत बाबा. विनाकारण तुम्ही भांडणं उकरून घ्यायला लागलात असं झालंय. पण याच्यात आता सरकारचीच भूमिका महत्त्वाची. सरकारने सरळ सांगायला पाहिजे हैदराबादचं गॅजेट आम्हाला लावणं बंधनकारक आहे. कारण मराठा समाज 150-200 वर्षापूर्वीपासून आरक्षण आहे त्यामुळे द्यावंच लागणार आहे. माझं म्हणणं असं आहे की शासन म्हणते ओबीसी रिझर्वेशनला धक्का लागणार नाही आणि आंदोलनकर्ते म्हणतायत की ऑलरेडी आम्ही ओबीसी मध्ये घुसलेलो आहोत आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही पूर्ण घुसणार आहोत. ह्या दोन्ही प्रश्नाचं खरं काय आणि खोटं काय. कारण दोघेही वन टाइम खरं बोलू शकत नाहीत किंवा वन टाइम खोटं बोलू शकत नाहीत. कोणतरी एक जण खोटं बोलतंय किंवा कोणतरी एक जण खरं बोलतंय.